म्हणजे महसुली तूट आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय महसुली खर्च जास्त आहे आणि महसुली जमा अध्यक्ष महोदय कमी आहे आणि त्यामुळे 9,734 कोटीची ही तूट आहे। अध्यक्ष महोदय ही तूट मला या निमित्ताने यासाठी लक्षात आणून द्यायची आहे की अध्यक्ष महोदय जवळजवळ आपण जर लक्षात घेतलं तर या सगळ्या दृष्टिकोनातून अध्यक्ष महोदय आपलं उत्पन्न वाढवण्यासाठीच्या काही मर्यादा आहेत आणि त्यामुळे कराच्या रूपाने उत्पन्न वाढवणं याची मर्यादा आहे आणि त्याचबरोबर अध्यक्ष महोदय इतर मार्गांनी सुद्धा उत्पन्न वाढवायला मर्यादा असल्या कारणाने अध्यक्ष महोदय कर्ज घेण्याचं प्रमाण हे खूप मोठ्या पद्धतीने अधिक झालेलं आहे आणि त्यामुळे कर्ज अध्यक्ष महोदय मला जबाबदारीने सांगायचं की 24-25 या वर्षामध्ये शंभूराज 7,82,991 कोटी एवढं अध्यक्ष महोदय आपल्या राज्यावर कर्ज आहे। अध्यक्ष महोदय याचा अर्थ अध्यक्ष महोदय तुमच्यावर माझ्यावर आणि संपूर्ण इथं बसलेल्या सगळ्यांवर प्रत्येकावर दरडोई अध्यक्ष महोदय 61,363 रुपये कर्ज आहे आणि त्यामुळे 61,000 रुपये कर्ज आपल्या प्रत्येक व्यक्तीवर आहे। अध्यक्ष महोदय एवढं कर्ज आपल्या सध्याच्या सरकारच्या माध्यमातून कर्ज घेऊन अध्यक्ष महोदय वाढलंय आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे की आपण सगळ्यांनी या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आपल्याला लक्षात येईल की 24-25 मध्ये अंदाजित राजकोषीय तूट ही 99,288 कोटी 46 लाख इतकी झालेली आहे आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय आर्थिक शिस्त जी पाहिजे की किती बॉरोइंग आहे ठीक आहे बॉरोइंगला जी काही कॅपॅसिटी असेल किंवा बॉरोइंगचा जो काही अधिकार असेल कायद्यामध्ये याचा अर्थ काय आपण त्याचा उच्चांक गाठायचा का अध्यक्ष महोदय हा या मागचा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय ही शिस्त अध्यक्ष महोदय कुठल्याही परिस्थितीत पाळली पाहिजे। आज ज्या पद्धतीने मी सांगितलं की 61,363 रुपये दरडोई यावर आपल्यावर जर कर्ज असेल तर अध्यक्ष महोदय दुसरी बेशिस्तीचं कामकाज काय चाललंय तर अध्यक्ष महोदय जवळजवळ वेतन निवृत्ती वेतन व्याज हा जर अध्यक्ष महोदय विचार केला तर 2024-25 या वर्षामध्ये अध्यक्ष महोदय यामध्ये जो खर्च येणार आहे तो खर्च 2,89,772 कोटी रुपयाचा आहे आणि महसुली जमा